नमस्कार, मी संतोष ससाने सडेतोड या खास कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, गेल्या 3 दिवसापूर्वी आदरणीय शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वर शंकराचार्य यांनी आदरणीय राहुल गांधी यांच्याविषयी एक वक्तव्य केलेलं आहे की ते मनुस्मृतीचं समर्थन करत नाहीत. त्या मनुस्मृती विषयी अनेक वेळा संसदेमध्ये व बाहेर मनुस्मृतीचा अपमान होईल, मनुस्मृतीचा आदर राहणार नाही, अशा पद्धतीने ते वक्तव्य करतात. आणि त्यांना मी याआधी एक पत्र पाठवलं होतं आणि याबाबत त्यांच्याकडून मी खुलासा मागवला होता, परंतु त्यांनी त्या पत्राचं कुठल्याही प्रकारचं स्पष्टीकरण दिलं नाही, त्याबद्दल काही ते बोलले नाहीत. आणि म्हणून त्यांना आता हिंदू धर्मातून या ठिकाणी आम्ही काढत आहोत, त्यांना बेदखल करत आहोत, अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. आणि याच अनुषंगाने मी या व्हिडिओमध्ये आपल्याशी बोलणार आहे. मित्रांनो, स्वामी अविमुक्तेश्वर शंकराचार्य यांनी राहुल गांधी यांना हिंदू धर्मातून का काढून टाकलंय, तर याचं कारण ते मनुस्मृतीचं समर्थन करत नाहीत. त्या मनुस्मृतीबद्दल ते आदराने बोलत नाही, म्हणून ते त्या ठिकाणी त्यांना आता हिंदू धर्मात राहण्याचा कुठलाही अधिकार नाही, म्हणून त्यांना काढण्यात येत आहे. परंतु मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की ही मनुस्मृती खरंच तिचा आदर राखण्यासारखी आहे का, या असे अनेक प्रश्न या ठिकाणी या निमित्ताने उपस्थित होत आहेत. मित्रांनो, 25 डिसेंबर 1927 रोजी हीच मनुस्मृती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड या ठिकाणी जाहीर कार्यक्रमामध्ये तिचं एक एक पान, जे या व्यवस्थेमध्ये असलेल्या हजारो कोटी अस्पृश्यांना, महिलांना, बहुजनांना गुलाम करून ठेवतंय, म्हणून ती एक एक पान त्या ठिकाणी तिचं जाळलं आणि तिचं जाहीररित्या दहन केलेलं आहे. आणि म्हणून जर ही मनुस्मृतीचं समर्थन करण्यासारखी जर ही मनुस्मृती असती तर ती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जाहीररित्या जाळली नसती. मित्रांनो, या मनुस्मृतीमध्ये असे अनेक बंधनं आहेत आणि अनेक नियम आहेत की ते नियमामुळे येथील जो शूद्र, अतिशूद्र वर्ग आहे, बहुजन वर्ग आहे, त्याला गुलाम ठेवलं जाणार आहे. या मनुस्मृतीमध्ये असं लिहिलेलं आहे की शूद्रांनी कुठल्याही प्रकारचा धन संचय करू नये, शूद्रांनी कुठल्याही प्रकारचं शिक्षण घेऊ नये, त्याचबरोबर शूद्रांनी आजचं पाहावं, उद्याचं पाहू नये. म्हणजे असे एक ना अनेक बंधनं या मनुस्मृतीच्या माध्यमातून येथील मोठ्या प्रमाणात असलेल्या शूद्र, अतिशूद्र, बहुजन वर्गावर लादले होते. त्याचबरोबर या मनुस्मृतीमध्ये स्त्रियांवर सुद्धा असंख्य असे बंधनं, म्हणजे तिला गुलाम करण्या इतपत नियम या मनुस्मृतीमध्ये लादले होते. या ठिकाणी या मनुस्मृतीमध्ये स्त्रियांनी कुठल्याही चूल मूल एवढंच स्त्रियांनी पाहावं, याच्या व्यतिरिक्त तिला कुठलाही अधिकार नाही, तिला संपत्ती ठेवायचा अधिकार नाही, तिने कुठल्याही प्रकारचं शिक्षण घेऊ नये, तिने कुठल्याही प्रकारच्या आणखीन जे काही सुधारणावादी जे काही विचार असतील ते आत्मसात करू नये, अशा प्रकारे एक ना अनेक बंधनं या मनुस्मृतीमध्ये या स्त्रियांच्या बाबतीमध्ये सुद्धा नियम लादलेले होते. आणि म्हणून जर अशा ग्रंथाचं जर कोणी समर्थन करत असेल तर त्याला हिंदू म्हणायचं. आता हिंदूमध्ये सुद्धा या मनुस्मृतीच्या बाबतीमध्ये बोलणारे आणि तिच्यावर जाहीर टीका करणारे हजारोंच्या संख्येमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. मग त्या हजारोच्या संख्येने असलेल्या लोकांना सुद्धा आदरणीय शंकराचार्य या धर्मातून बेदखल करणार आहेत का, त्यांना धर्म सोडायला लावणार आहेत का? जी मनुस्मृती ही बहुजनांना गुलाम करून ठेवणारी होती, स्त्रियांना गुलाम करून ठेवणार होती, मग तिचा आदर हा मोठ्या वर्गात असलेला बहुजन समाज, इतर समाज कसा राखणार? जे बाबासाहेबांनी
1927 मध्ये या जाहीररित्या या मनुस्मृतीच्या बाबतीत दहन करण्याच्या बाबतीत केलं, तेच मनुस्मृतीच्या बाबतीत करणं योग्य आहे. आणि इथून पुढं या हजारो पिढ्या ज्या शिकलेल्या आहेत, ज्या शिकलेल्या सवरलेल्या आणि समजदार म्हणून घडलेल्या आहेत, मग त्या महिला असतील, तरुण मुलं असतील, ते कुणीही या मनुस्मृतीचं समर्थन करणार नाही. समर्थन तर करणार नाहीच, केलंच तर फक्त दहनच करेल. आणि मी आदरणीय राहुल गांधी यांना या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून आणि माझ्या या छोट्याशा वाणीतून मी आवाहन करतो, की विनंती करतो, की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही मनुस्मृती जाळलेली आहे आणि तुम्ही या मनुस्मृतीच्या बाबतीमध्ये जे बोललात ते योग्यच आहे आणि जो आपण स्टँड घेतलेला आहे तो योग्यच आहे. आपल्याला हिंदू धर्मातून जर शंकराचार्य काढत असेल तर आमचा बहुजन, आमचा बाबासाहेबांनी च्या पावलावर पाऊल टाकणारा हजारो कोटी बौद्ध समाज आपलं स्वागत करेल, की आपण बौद्ध धम्म स्वीकारावा आणि या देशामध्ये आणखीन बुद्धांचा विचार, बुद्धांनी दिलेली समता, स्वातंत्र्य, बंधुता हे सूत्र प्रस्थापित करण्यासाठी आणखीन कार्य कराल. मी या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो. या ठिकाणी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय शिवराय, जय संविधान, जय भारत.